पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यूचं तांडव बघायला मिळालेलं आपण पाहिलेलं आहे आणि यामध्ये तब्बल 22 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवड इथल्या फुगेवाडी आणि दापोडी या परिसरामध्ये तब्बल 15 जणांचा जीव गेलेला आहे, तर पुण्यामधल्या हडपसरमध्ये 7 जण मृत्युमुखी पडलेत। फुगेवाडीमधील आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, चिंताजनक आहे। दरम्यान या विषारी दारूच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर येते। दारूच्या प्रत्येक कॅनच्या मागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलिसांच्या तपासामधून समोर आलंय। योगेश वानखेडेने अवघ्या 6600 रुपयांसाठी 18 जणांचा जीव घेतलाय। मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशनं केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करून मिश्रित करून विक्री केलेली दारू यामधला फरक काढला तर तो 6600 रुपयांचा आहे। त्या आरोपींवरती वारंवार गुन्हे नोंद करणं अपेक्षित होतं। पुढे त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करून ते धंदे बंद करणं आवश्यक होतं। ते न झाल्यामुळे आपण त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलाय का सर? असं त्यामुळेच तसं ती कारवाई तिथं आपण केलेली आहे। ज्या 3 ठिकाणी हे आपल्याला मूळ 2 आरोपी ज्यांनी निर्माण केली आणि ज्यांनी मिथेनॉल मिश्रण केलं त्यांना जेव्हा आपण ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी 3 ठिकाणी हे केलं होतं। एका ठिकाणावरून 70 लिटर हडपसरच्या हद्दीतून, दुसरं पवार वस्ती दापोडी इथून 155 लिटर आपण जप्त केलं आणि गोखलेनगर इथून 420 लिटर इतका साठा आपण जप्त केलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।